नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील एकमेव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली। या उमेदवारीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। महायुतीच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता आणि जनतेच्या मनात काय आहे याचा अंदाज न घेता हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे उद्या सीट पडली तर आम्हाला जबाबदार धरू नका असा इशाराच भाजपच्या जिल्ह्यातील नेते माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला आहे। रामदास पाटील सुमठाणकर हे उच्च शिक्षित तरुण असून प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव आहे। महायुतीने रामदास पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघात नाराजी सुरू झाली आहे। चौकात एकच चर्चा होते की हेमंत पाटील यांच्यापेक्षा रामदास पाटील हेच उमेदवार आम्हाला हवे आहेत। महायुतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघ गमावण्यापेक्षा रामदास पाटील सुमठाणकर यांना लोकसभेची उमेदवारी देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून मला मत द्या असं जर तुम्ही म्हणत असाल तर लोकही आम्हाला योग्य उमेदवार द्या असं म्हणणारच असा सूर माने यांनी लावला आहे। दुसरीकडे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांच्यावर तुम्ही अपक्ष लढा असा दबाव त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणला जात आहे। एकीकडे माजी खासदार शिवाजी माने यांनी महायुती असली तरी उमेदवार योग्य नसल्याने दगाफटका होऊ शकतो असा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे सुमठाणकर समर्थक बंडाच्या पवित्र्यात आहेत। अशा परिस्थितीत आधी उमेदवारीसाठी संघर्ष कराव्या लागलेल्या हेमंत पाटील यांना आता विजयासाठी संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे। हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली जाणार अशी चर्चा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून होती, परंतु प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाच्या वेळी सोबत आलेल्या सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारीचा शब्द भाजपच्या दिल्लीतील नेत्याकडून मिळवला होता। हेमंत पाटील 5 वर्षात कधी जनतेत मिसळले नाहीत, लोकांची त्यांनी कामे केली नाहीत, केवळ पक्षाच्या प्रमुखाशी चांगले संबंध ठेवून उमेदवारी आणली म्हणजे तुम्हाला लोक निवडून देतील हा भ्रम आहे। राज्यात महायुती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करताना केवळ भाजपच नाही तर युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीशीही चर्चा करायला हवी होती अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे। महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतं मागायला जाऊही, पण लोकांनी उमेदवारच नाकारला तर आमचा नाईलाज असेल असा इशारा देतानाच अजूनही वेळ गेलेली नाही। महायुतीने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा आणि रामदास पाटील सुमठाणकर यांना भाजपाकडून हिंगोलीसाठी लोकसभा उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।